26 मे 2025 ची रात्र जवळपास 10 वाजले असतील। हरियाणा पंचकुलामधल्या सेक्टर 27 ला एका रिकाम्या जागेवर ग्रे कलरची हुंडाई ऑरा कार कडेला पार्क केली होती। सेक्टर 27 मधला रहिवासी पुनीत राणा आणि त्याचा भाऊ तिथेच जवळपास शतपावली करत होते। चालत असताना त्या दोघांना ही कार दिसली। त्या कारच्या खिडक्यांना टॉवेल लावलेले होते। त्या दोघांना शंका यायला लागली म्हणून ते कार जवळ गेले। कार ड्रायव्हरला त्यांनी गाडी सोसायटीच्या बाहेर काढायला सांगितली। पुनीतला काहीतरी विचित्र जाणवायला लागलं म्हणून त्याने ड्रायव्हरला बाहेर यायला सांगितलं। ड्रायव्हरने कारचा दरवाजा उघडला तेव्हा दोघांना कारमध्ये 6 माणसं झोपलेली दिसली आणि त्यांनी एकमेकांच्या अंगावर उलट्या केल्या होत्या। त्यावर तो ड्रायव्हर त्यांना म्हणाला, आतमध्ये 6 मृतदेह आहेत आणि मी पण थोड्या वेळाने मरणार आहे। लगेचच पोलिसांना बोलवलं गेलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं, पण हॉस्पिटलमध्ये पोहोचायच्या आधीच त्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला। पोलिसांना कारमधून 2 पानांची एक सुसाईड नोट सापडली आणि बुरारी केस नंतर एका कुटुंबाने एकत्र आत्महत्या केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली। आता ही घटना काय, त्या कुटुंबाने एकाच वेळी आत्महत्या का केली, जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। तर त्या ड्रायव्हरचं नाव होतं प्रवीण मित्तल आणि उरलेले 6 जण म्हणजे त्यांची पत्नी रीना, त्यांचे वडील देशराज, आई विमला आणि त्यांची 3 मुलं, जुळ्या मुली ध्रुविका आणि दलिशा आणि मुलगा हार्दिक। पोलिसांना कारमधून जी 2 पानांची एक सुसाईड नोट सापडली त्या नोटमध्ये प्रवीण मित्तल यांनी लिहिलं होतं, मी दिवाळखोर झालोय, याला मीच जबाबदार आहे। माझ्या सासऱ्यांना त्रास देऊ नका, माझ्या कुटुंबाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी माझ्या चुलत भावाकडे द्या। या नोटमधून या एका गोष्टीचा अंदाज तर लागतो की मित्तल कुटुंब प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली होतं म्हणून त्यांनी आत्महत्या केली असेल। पोलिसांनी जेव्हा या गोष्टीचा तपास केला तेव्हा तपासात असं समोर आलं की त्यांच्यावर जवळपास 15 ते 20 कोटी रुपयांचं कर्ज होतं आणि कर्जदारांकडून त्यांना सतत धमक्या मिळत होत्या। म्हणून प्रवीण यांनी आधी आपल्या कुटुंबाला विष दिलं आणि मग स्वतः घेतलं असा पोलिसांचा अंदाज आहे। प्रवीण मित्तल यांचा यापूर्वी पंचकुला येथे स्क्रॅप मटेरियलचा बिझनेस होता। 2005 ते 2008 या काळात त्यांचा हा बिझनेस चांगला सुरू होता आणि त्यांनी तिथे फ्लॅट, कार आणि बद्दी येथे एक फॅक्टरी खरेदी केली। नंतर काही काळाने या बिझनेसमध्ये त्यांचं भरपूर नुकसान झालं। त्यांना बँकांकडून लोन घ्यावं लागलं, ते त्यांना फेडता आलं नाही, त्यामुळे त्यांच्या फॅक्टरीवर जप्ती आली आणि त्यांचा फ्लॅट सीज झाला। या घटनेनंतर मित्तल कुटुंब कोणालाही न सांगता सगळं सोडून देहरादूनला गेले आणि देहरादूनला त्यांनी टूर अँड ट्रॅव्हलचा बिझनेस सुरू केला। तो सुद्धा काही खास चालला नाही। यानंतर त्यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केली। त्यांच्यावर असलेलं 20 करोड इतकं कर्ज त्यांना फेडता आलंच नाही आणि या गोष्टीमुळे प्रवीण यांचं मानसिक खच्चीकरण व्हायला लागलं। काही लोकांचं असंही म्हणणं आलं की प्रवीण यांचे नातेवाईक तसे आर्थिकदृष्ट्या चांगले होते पण त्यांनी मित्तल फॅमिलीला मदत केली नाही, ज्यामुळे त्यांची मानसिक स्थिती खालावली असेल। तपासात आणखी एक गोष्ट समोर आली। 26 मेच्या त्या घटनेआधी मित्तल फॅमिली पंचकुला बागेश्वर धाम मधल्या धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला गेले होते। याच कार्यक्रमासाठी खास ते पंचकुलामध्ये आले होते आणि कार्यक्रम संपल्यानंतर ते देहरादूनला परत जाणार होते। पण देहरादूनला न जाता त्यांनी सेक्टर 27 मधील रिकाम्या जागेवर गाडी पार्क केली आणि विष पिऊन आत्महत्या केली। हे घडल्यानंतर पुनीतने प्रवीण यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं। पुनीतचं प्रवीण यांच्याशी शेवटचं बोलणं झालं। प्रवीण यांनी त्यांना सांगितलं की त्यांना हॉटेल मिळालं नव्हतं म्हणून ते कारमध्ये झोपणार होते। आज 6 मृतदेह आहेत आणि मी पण थोड्या वेळाने मरणार आहे। कारमधील खिडक्यांना टॉवेल लावलेली होती, ज्यामुळे आत काय चाललंय हे बाहेरून कोणाला दिसू नये। कारमधून आढळलेल्या उलट्यांच्या खुणा आणि दुर्गंधीवरून असं दिसलं की त्या कुटुंबाने विष पिऊन आत्महत्या केली होती। या प्रकरणाचा तपास अजूनही सुरूच आहे। इतकी धक्कादायक घटना होती की लोकांनी या घटनेची तुलना 2018 साली झालेल्या बुरारी प्रकरणाशी केली। या प्रकरणात सापडलेल्या सुसाईड नोटवरून ही आत्महत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून केली असं तर दिसतंय। मात्र खरं हेच कारण का? कारण ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली होती त्याच दिवशी ते बागेश्वर धाम इथून परतले होते। म्हणून असाही संशय की बुरारी केस सारखी अंधश्रद्धेची किनार या प्रकरणाला आहे का, हा अजूनही प्रश्नच आहे। अशाच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।